ज्याने जीवनामध्ये संतांचं सानिध्य प्राप्त करून घेतलं, सद्गुरूची कृपा प्राप्त करून घेतली, त्याच्या जीवनामध्ये जे जे अंकित ईश्वराचे, समर्थ म्हणतात तयास सोहळे निज सुखाचे, त्याला जीवनामध्ये निज सुखाचा सोहळा अनुभवायला मिळतो. आणि तो सोहळा अनेक संतांच्या जीवनामध्ये घडला. त्या संतांच्या मालिकातला अधिकारी एक संत की त्याच्याकरता मंडळी स्वतः देवानी कामाला लागावं. नाथांकडे काय असेल, काल आपण ऐकलं जनाबाईकडे काय असेल, देव स्वतः कामाला लागला, स्वतः कामाला लागला. तसाच अधिकारी संत मालिकेतला अधिकारी एक संत, त्या अधिकारी संतांच्या सानिध्याने जीवन पवित्र व्हावं, जीवन कृतार्थ व्हावं, जीवन धन्य व्हावं असा संत कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. बाबड्या या भक्तासाठी देव कधी काय, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे विणतो शेले. अहो या कबीरदासजींच्या भक्तीसाठी स्वतः भगवंताने शेला विणायला बसायचा आणि त्या शेल्यावरती ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम, नाही का? रामाचं नाम त्याच्यावरती दिसायचं, राम नाम उमटायचं. तो महागातला महाग शेला बाजारामध्ये विकायला गेलं की कोणी त्याला हातच लावायचं नाही, कारण प्रत्येकाला वाटायचं एवढ्या किमतीचा शेला आपण घेऊ शकू का. म्हणजे त्याची विचाराची अडचण अशी, देवानी विनायला बसायचं म्हणून तो शेला एवढा भरजरी एवढा किमतीचा दिसायचा की त्याला कोणी विकत पटकन घ्यायचं नाही. शेवटी देवाला स्वतःला यावं लागायचं शेला घ्यायला, देवाला मोबदला द्यायला यावं लागायचं. पण मंडळी असा परमभक्त भगवंताचा संत श्रेष्ठ कबीरदास, या कबीरदासजींची स्वारी स्वतः भक्तीमध्ये इतकी रंगून गेली. या भक्तीमध्ये रंगत असताना हे स्वतः भक्तीमध्ये रंगून गेले, पण यांचं कुटुंब सुद्धा रामाच्या भक्तीमध्ये इतकं रंगून गेलं, इतकं रंगून गेलं. आणि त्याचा परिणाम यांचा मुलगा, त्याचं नाव कमाल, तोही इतका भगवंताच्या भक्तीमध्ये रंगून गेला. आणि भगवंताच्या भक्तीत रंगलेला असताना यात्रा करीत 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 हा कमाल द्वारकेला गेला. चातुर्मास द्वारकेला गेला, भगवंताचं नामस्मरण केलं. परत येताना चित्रकूटला एका धनिक सावकाराची त्याची भेट झाली. त्या सावकाराने याची भक्ती पाहून, याचं कीर्तन पाहून, याचं नामस्मरण, याची भगवंताची उत्कट भक्ती पाहून याला एक हिरा दान दिला. आता हिरा दान दिल्यावरती यांनी सांगितलं की हे आम्हाला नको. का? कारण आमच्याकडे रामनामाचं धन आहे, आम्हाला हे नको. हे धन, अरे राजा, भक्ती विजयामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे की महिपती म्हणतात की राजा सावकाराला बघतोय तो, हे रत्न कुणाला दान द्यावे, रत्न राजाला दान द्यावे, वस्त्र कुणाला दान द्यावे, अन्न कुणाला दान द्यावं, द्रव्य कुणाला दान द्यावं, याच्यातलं आम्हाला काहीच गरजेचं नाहीये, कारण आम्हाला आमच्याकडे रामनामाचं धन आहे. यांनी शपथ घातली, यांनी शपथ घातली. कमालाने तो हिरा घेतला, घरी आला. घरी आला आणि कबीरदासजींच्या समोर तो हिरा ठेवला. तो हिरा पाहिल्यावर मात्र कबीरदासजींचा संताप झाला. कबीरदासजींनी बायकोला पाहिलं, म्हणलं अजी सुनते हो, ये अपना बेटा कमाल क्या कर. ती पाहिली, काय झालं एवढं का बरं तुम्ही त्याच्यावर चिडताय. यांनी पाहिलं, अगं यांनी नाम विकून हिरा आणला.
माझ्या देवाचं अमूल्य असलेलं नाम यांनी विकलं आणि हिरा घेऊन आला. काय करायचं या हिऱ्याचं आपल्याला? आता त्यांनी पाहिलं, बाबा त्यांनी 3दा सांगितलं की असं काही नाहीये. शेवटी कबीरदासजींनी त्याला तो हिरा वापस करायला पाठवला. वापस केला. त्यांनी पाहिलं हे नको आपल्याला, कारण ही जसं जसं हे वाढायला लागल तसं तसं हे व्यभिचार निर्माण करायला लागेल. ते इतकं सोपं नाही, ते सांभाळणं इतकं सहज नाही. लक्षात ठेवायचं, आपण महाराजांना सगळं अर्पण करतो, पण हे सगळं सांभाळणं इतकं सोपं नाही. आपण देऊन मोकळे होतो, पण त्याची पूर्ण व्यवस्था लावणं ही फार मोठी रिस्क आहे. सरळ सरळ शब्दात सांगायचं तर हे फार मोठं, कारण याच्यातला एक कण जरी इकडचा इकडे झाला, याच्यातला एक पैसा जरी इकडचा इकडे झाला, तर त्या प्रत्येक गोष्टीची भरपाई त्या संत महापुरुषाला करावी लागत असते. आपण काय काढतो, पेटीत टाकून देतो, आपल्याला वाटतं चला आपलं काम झालं. कुठली पेटी असो, ती मठातली असो, ती मंदिरातली असो, ती संस्थांमधली असो, इतकं सोपं नाही. ती झोळी असो. महाराजांनी अनेक शिष्यांना पत्र लिहिलेले. एक पत्र महाराजांचं वाचण्यात आलं होतं. आदरणीय महाराजांनी त्यांच्या शिष्याला लिहिलेल्या जुन्या पत्रांमधलं एक पत्र मी वाचलं होतं. त्याच्यामध्ये महाराजांनी एक वाक्य लिहिलं होतं, लोक झोळीमध्ये पैसे टाकतात, सगळ्यांना काय चांगलंय म्हणले, यांचं बरं आहे, रात्री 2 तासात दिवसभराचं सगळं दिवसभर मोकळे, कोणा इकडे तिकडे हिंडायला नाही, बरं पाकिटही मिळत, बरं लोक हातात पैसे देतात, बरं आणखीन फळं देतात, दूध पाजतात. महाराज लोकांचं बरं असतं म्हणलं सगळं. महाराजांनी त्याच्यात लिहिलं की हे आलेले झोळीतले पैसे किंवा जे काही हे येतं, हे सगळ्यांना दिसतं, हे कसं सांभाळावं लागतं ते ज्याची त्याला माहिती आहे. सांभाळावं म्हणजे बँक बॅलन्स करावं लागतं असं नाही. सांभाळायचं कसं, कोणी म्हणेल काय सोपं आहे, त्याच्यात बँकेत जाऊन ठोकून द्यायचं. हे पचवायचं, हे पचवणं इतकं सोपं नाही. ह्याची सोय लावणं इतकी सोपी नाही. आणून ठेवणाऱ्यांनी मूठभर गहू आणून ठेवले तरी त्या मूठभर गव्हाचं पीठ करून सगळ्यांच्या पोटात जाईपर्यंत ज्यांनी गहू ताब्यात घेतले. समर्थांची झोळी पण सोपी नाही, महाराजांची भिक्षा पण सोपी नाही. लक्षात ठेवायचं, या प्रत्येक गोष्टीचा हिशोब प्रत्येकाला द्यावा लागतो. प्रत्येकाला द्यावा लागतो. तो जो असतो ना जमा करून घेणारा, त्याच्यावरती सगळी जबाबदारी असते. म्हणून बरं यावेळेस सूचना पत्रच निघालंय की कोणी काही आणून देऊ नये, कोणी काही आणून दे. मेसेज तो आपला सारखा वाचू लागलो मी ग्रुपवरती. पंगत नाही, कोणी आणून काही ठेवू नये, ताणच घेऊ नये. म्हणजे तुम्ही ताण घेऊ नका ना आम्हाला देऊ नका, त्याच्यातला सोपा मार्ग काय असतं मंडळी, हे सोपं नाहीच. कबीरदासजींसारखा ज्याच्याकरता राम येऊन शेला विणतो, त्यांनी आणलेला हिरा वापस पाठव. मना वासना दुष्ट कामा नाही रे. किंचित सुद्धा मोह नाही झाला. कबीरदासजींनी असं नाही म्हणलं जाऊ दे, आता दिलाय ना त्याने, आपण मागितला का, दे ठेवून पेटीमध्ये, आला उपयोगाला तर आला. कधी हिरा देऊन टाकला. या कबीरदासजींकडे एक वेळा संत बहुत ते आले होते, कबीर दासा भेटाया. आले होते संत बहुत ते, कबीर दास भेटाया. भेटाया कबीरासी भेटाया. भेटाया कबीरासी भेटाया. एक दिवस अनेक संतांची मांडी आली या कबीरदासजींना भेटण्यासाठी आली हो. पण मंडळी, ज्यांनी हिरा पाठवून दिला ना, त्यांच्या घरी संत आले. त्या दिवशी त्यांनी पाहिलंय बघा, संध्याकाळची वेळ झाली होती, आले सगळे संत. या संतांनी पाहिलं कबीरदासजींना. कबीरदासजींनी विचारलं काही खाणार, काय करायचं सांगा. त्यांनी पाहिले बघा कबीरदासजी, आता आमचं जेवण खाऊन सगळं झालेलं, आम्ही रात्रभर पडणार, सकाळी जाताना बघू काही खायचं. तुमची भेट झाली, भरून पावलो. कबीरदासजींची गप्पा झाल्या. सगळ्या संतांना झोपायला
जागा करून दिली, काय असतील अंथरुण पांघरुण ते दिले, सगळेजण झोपले. आणि दुसऱ्या बाजूला कबीरदासजी, कमाल आणि त्यांची पत्नी तिघ जण एकमेकांच्या समोर बसले आणि तिघ जण एकमेकांना विचारायला लागले की आता उद्या सकाळी या लोकांना खायला करायचं तर काय करायचं. म्हणजे पदार्थाची निवड नव्हती चाललेली, घरात खायला काही नव्हतं. त्यांनी पाहिलं आता रात्री जर हे काही खायचं म्हणले असते तर यांना काय खाऊ घालावं असा प्रश्न होता. उद्या सकाळी यांना खाऊ घालायचंय तर काय खाऊ घालायचं, कुठून आणायचं. कबीरदासजींनी बायकोकडे पाहिलं. शक्ती ओ मंडळी शक्ती, प्रपंचामध्ये भार्या शक्ती रूपाने या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. कबीरदासजींनी तिच्याकडे पाहिलं, काय करायचं. तिला आशेचा किरण डोळ्यातला नवऱ्याचा दिसला. नवऱ्याला अपेक्षा होती की जाऊन शेजारच्या घरून काही आणता येईल का. डोळ्यातनं बोललेलं कळालं पाहिजे. तुम्हाला बायका करायच्या, तुमची नवीनच आहे अजून. डोळ्यातनं नवऱ्याला काय म्हणायचंय बायकोला कळालं पाहिजे. नाही तर नवरा सांगतो ते चहा टाक, ती म्हणते तुम्ही या इकडे. अशी गडबड झाली पाहिजे. नवऱ्याने पाहिलं की बायकोला कळालं पाहिजे की यांचं म्हणणं काय. वेळ लागतो त्याला, गडबड नाही. तुमचा आता महिना झाला, नाही तर तुम्ही आज घरी गेल्या गेल्याच प्रयोग करता. बरं उद्या कीर्तनालाच ते यायच्या नाही, ते म्हणतील कीर्तनकार काही नवीन प्रयोग शिकवून पाठवतात. असं होता कामा नये. पण असं म्हणतात की बायकोला नवऱ्याने पाहिल्या पाहिल्या कळायला पाहिजे की याला काय म्हणायचंय. तिचा अधिष्ठानच वेगळे. प्रपंचामध्ये बायकोचं अधिष्ठानच वेगळे. शक्ती रूपाने वास्तव्य करते. ती फक्त गाडीवर घेऊन फिरायच्या उपयोगाची नाही, नसली पाहिजे. म्हणजे आता तेवढी मिळाली तर खूप झाली. म्हणले महाराज तुम्ही असं काही असं काही गाडीवर गाडीचं मात्र सीट तेवढं ठेवायला मिळाली मुश्किल. पण नाही मंडळी, यांनी पाहिलं नजरेतनं. कबीरदासजींनी बायकोकडे पाहिलं. वेडी आशा तिच्या लक्षात आला आपल्या नवऱ्याला काय म्हणायचंय. मी पाहिलं नाही हो, आता कोणी आपल्याला काही देणार नाही. मी आतापर्यंत 4-5 वेळा मागून आणलं, पण आता शेजारचे सुद्धा कोणी काही उसनं देणार नाही. मला सांगू नका. कबीरदासजींनी कमालाकडे पाहिलं. कमालाने पाहिलं, बाबा आपल्याला आता उधार सुद्धा कोणी देणार नाही. आपलं वाण्याकडचं भरपूर आधीच द्यायची बाकी उधारी, आपल्याला आता वाणी सुद्धा उधार देणार नाही. हिने पाहिलं शेजारचे उसने देणार नाही. घरामध्ये खायला काही नाही आणि आलेल्या संतांचा आदर आतिथ्य करायचंय. हिने पाहिलं कबीरदासजी बघतायत. कमालाने मान खाली घातली, बायकोनी मान खाली घातली आणि कबीरदासजींनी पाहिलं आता एकच पर्याय याच्यासाठी शिल्लक उरलाय. देव जोडे तरी करावा अधर्म. त्याची पाहिलं बेटा कमाल, आपल्याला चोरी करावी लागेल. आपल्याला चोरी करावी लागेल. त्यांनी पाहिलं बाबा हरकत नाही, मी तुमच्या सोबत चोरी करायला यायला तयार आहे. पण हे बघ, चोरी करायची सांगून करायची. पूर्वी तयार झालेलं होतं बापाच्या सानिध्यात. घरामध्ये तलवार ठेवलेली होती. तलवार बरोबर घेतली आणि तलवार बरोबर घेऊन बापले बघ चोरी करायला निघाले. आपल्याला चोरी करायची. कशाची चोरी करायची. आपल्याला द्रव्य नको, आपल्याला धन नको, आपल्याला काही नको. आपल्याला फक्त शिदा आणायचा आहे. आपल्या संत जेवतील एवढा शिदा आणायचा आहे. कबीरदासजी वाण्याच्या दुकानाच्या बाहेर उभे राहिले. कमालाने दरवाजा उघडला
मोठ्या प्रयत्नपूर्वक जुन्या पद्धतीची जी खिडकी असेल त्या दुकानाची अर्धी ती उघडली, आतमध्ये गेला, जे काही डाळ तांदूळ जे पीठ काही जे पाहिजे होतं ती सामग्री घेतली, आणून कबीरदासजींच्या हातामध्ये ती सामग्री दिली आणि कबीरदासजींच्या हातामध्ये ती सामग्री दिली आणि कबीरदासजींच्या हातामध्ये ती सामग्री दिली. यांनी पाहिलं, कबीरदासजींनी ती सामग्री घेतली आणि कमालाने पाहिलं. कमाल बघतोय, बाबा मी आत्ता जातो आणि वाण्याला सांगून येतो. मंडळी, अंधार, कमालाची स्वारी गेली, जाऊन वाण्याला हलवलं. वाण्याला सांगितलं तुझ्या दुकानात चोरी झाली. चोरी झाली म्हणल्यावरती यांनी हलवलं, हा पळाला, वाणी उठला या चोराच्या मागे. आता यांनी उठवलं म्हणजे हा कोण आहे म्हणून तो उठला. यांनी त्या खिडकीतनं बाहेर उडी टाकायची आणि पाय मागे पकडले गेले. कबीरदासजींना यांनी पाहिलं, बाबा हातातली तलवारीचा उपयोग करा, कारण आता जर चोर म्हणून पकडल्या गेलो तर सगळ्या गावभर आपल्याला चोर म्हणून समोर उभ्या केल्या जाईल आणि आपण चोरी केली म्हटल्यावर आपल्या घरी संत जेवण करणार नाही. हातातल्या तलवारीचा उपयोग करायचा. आपली ओळख पटली नाही पाहिजे, वाण्याला ओळख पटली नाही पाहिजे म्हटल्यावरती कबीरदासजी पण तसेच हो. हे ऐकण्यापुरतं खूप आपल्याला बरं वाटणार आहे. आपल्याकडनं या गोष्टी, म्हणूनच मी सांगितलं ना, आपल्याला खूप जिंकायचं, अजून खूप पुढे जायचं. कबीरदासजींनी पाहिलं, एका क्षणामध्ये विलंब न करता यांनी खाटकन हातातली तलवार कमालाच्या शिरावर चालवली. रक्ताची चिळकांडी उलटली, हातामध्ये शिर घेतलं, कारण ओळख नाही पटली पाहिजे. वाण्याने मागे ओढलं पण पाय ओढल्या गेले, धड धाडकन पडलं पण मुंडकच नाही धडाला. वाणी घाबरला. कबीरदासजींनी शिर घेतलं, शिरा घेतला, पळत आले. पाठीमागून झोपडीत प्रवेश केला. पहाटेचे 4 वाजले होते. बायकोनी पाहिलं, आणला का शिदा आणला, एकीकडे शिदा ठेवला आणि एकीकडे शिर ठेवलं. तिने पाहिलं, अहो, त्यांनी पाहिलं, जोपर्यंत संत घरात आहे तोपर्यंत आवाज करायचा नाही. सगळे तयारीचे असतात तेव्हा या गोष्टी घडतात. याला सगळे तयारीचे लागतात. प्रपंचात परमार्थ करणं इतकी सोपी गोष्ट नाही. प्रपंचामध्ये परमार्थ करायला सगळे तयारीचे पाहिजे. एक जरी गाडीचं चाक पंक्चर असलं, महाराज म्हणायचे, अहो पंक्चर जाऊ द्या, महाराज म्हणायचे 4 चाकांमधली एक हवा जरी कमी असली ना चाकात, गाडी पुढे नाही चालू शकत. ती 3 चाकाची असो, ती 2 चाकाची असो, ती 4 चाकाची असो, एकाही चाकामध्ये हवा कमी असून चालत नाही. 4ही चाक जेव्हा बरोबर चालतात तेव्हा गाडी वेगात पळते. प्रपंचामध्ये मुलगा असो, मुलगी असो, बायको असो, कोणी का असेना, सगळे तयारीचे लागतात तेव्हा परमार्थ घडू शकतो. आणि ते मिळण्याकरता महाराजांची कृपा लागते, त्याच्याशिवाय ते मिळत नाही. यांनी पाहिलं, खाडकन ते कापून आणलेलं शिर आपल्या बायको समोर ठेवलं. बायको एक क्षणभर तिच्या डोळ्यात पाणी आलं, तिने डोळे पुसले, स्वयंपाकाला लागा. शिर, अगं उद्या आपल्याला दिवसभर रडायचंच आहे. एकदा संत निघून गेले की आपल्याला दुःख व्यक्तच करायचंय. आणि कमालाचं शिर बाजूला ठेवून दिल्या गेला. स्वयंपाकाला बायको लागली. स्वयंपाक झाला, संत उठले, स्नान झाले, रांगोळ्या काढल्या गेल्या, उदबत्त्या लावल्या गेल्या, संतांना जेवायला वाढल्या गेलं. इकडे वाण्याने पाहिलं. दुसऱ्या दिवशी सगळ्या गावामध्ये चर्चा, वाण्याच्या घरामध्ये चोरी झाली. चोर, अहो काय चोर म्हणावा, दुसऱ्या चोराने आपल्या सोबतच्या साथीदाराचं शिर कापून नेलो. सगळीकडे एकच चर्चा. राजापर्यंत बातमी गेली. वाण्याने जाऊन राजाला सांगितलं, माझ्या घरी चोरी झाली आहे. आता राजाही तसाच. राजाने पाहिलं, ज्याने चोरी केली जो पकडला गेलाय त्याला सुळावर द्या. एकाने पाहिलं, अहो सुळावर द्यायला ते धड शिल्लक आहे, त्याचं शिर तर कापून टाकलंय. राजाने आज्ञा दिली, त्याचं धड सुळावरती द्या. वेशी समोर सूळ रोवल्या गेला. सगळा गाव ते पाहायला जमला आणि या कमालाचं धड
वेशीवरती सुळावरती टांगायचं ठरलं. टांगल्या गेलो, ठरलं काय, टांगल्या गेलं. सगळं गाव पाहत आहे. कबीरदासजींना एकीकडे बातमी कळालीच होती, इकडे काय झालं. धडाची अवस्था तशी झाली, शिराची अवस्था. संतांना जेव घातलं. कबीरदासजींच्या पत्नीने पायावर डोकं ठेवलं. आमच्याकडनं काही चुकलं असेल, आमची सेवा काही कमी पडली असेल तर क्षमा करावं. सगळ्यांनी पाहिलं, नाही माऊली, काय सेवा कमी पडणार आहे. नतमस्तक झाले. संत निघाले. संतांना वेशी पर्यंत वाटी लावायला कबीरदासजी पाठीमागे निघाले. कबीरदासजींची पत्नी पाठीमागे निघाली. आणि मंडळी इकडे सगळी जमलेली गर्दी. या संतांनी पाहिलं, काय त्यांना बातमी कळाली की कोणीतरी चोर, त्या चोराचं धड सुळावरती लटकवलंय. आणि धड सुळावरती लटकवलंय म्हणल्यावरती आता ते पण पुढे पाहायला आले. गर्दी बाजूला झाली. हे 4 संत पुढे आले. आणि मंडळी हे 4 संत पुढे आले. आणि हे संत जसे पुढे आले तसे सुळावरती ठेवलेलं धड, त्या धडानी हात जोडले. धडानी हात जोडले. संतांनी पाहिलं, आपल्याला पाहिल्यावर यांनी हात जोडले. आणि मग मात्र कबीरदासजी रडायला लागले. कबीरदासजी रडायला लागले. शरपंजरी पडलेल्या भीष्मांच्या नखशिकांत बाण लागले, पण भीष्म मेले नाही. महाराजांनी कीर्तनात एक वाक्य सांगितलं की बाण लागण्याचा मरण्याचा संबंध कुठेच नाही. माणूस मरण्याच्या आधी मरतो म्हणून माणसातला माणूस पण संपून जातं. माणसाला जगायची आशा कुठपासून कुठपर्यंत पल्लवी देते त्याच्या मनाने ठरवायचं असतं. या शरीरातला एक एक भाग, एक एक अवयव क्षीण झाला, तुटला म्हणून माणूस मरत नाही. लक्षात ठेवायचं. हे सगळे प्रयोग संतच करू शकतात. तुमच्या माझ्यासारखे विचार सुद्धा करू शकत नाही. विज्ञानाच्या सुद्धा या गोष्टी अनाकलनीय आहेत. या विज्ञानाच्या सुद्धा कक्षेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. त्या धडानी हात जोडले. हात जोडल्याबरोबर चर्चा सुरू झाली. या 4 लोकांना पाहून धडानी का हात जोडले. मग कळालं की हे धड कमालाच आहे. सुळावरून धड खाली उतरवल्या गेलं. घडलेली घटना सांगितल्या गेली. संतांनी पाहिलं, अरे आपल्यासाठी या पोराने प्राण दिला, पण प्राण शिल्लक राहिला. का राहिला? कारण तो प्राण वाट पाहत होता संतांची. तिथे भक्ती विजयामध्ये महिपतींनी आणखीन उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं, जटायूचे पंख तोडले गेले, जटायूवर खूप हल्ले झाले, पण जटायूने प्राण सोडला नाही रामाची भेट होईपर्यंत. रामाची भेट झाली. रामाला जानकीचा पत्ता सांगितला, रावणाने नेलं सांगितलं. जटायूने रामासमोर प्राण सोडले आणि रामाच्या हाताने त्याचे अंत्यसंस्कार झाले. भाग्य लागतं याला, भाग्य लागतं. प्रत्येक गोष्टीला भाग्य. यांनी पाहिलं, हात जोडले. मग कळालं की हा देह कुणाचा आहे. आणि मग संतांनी ते शीर पुन्हा आणायला सांगितलं. ते शीर आणल्या गेलं. संतांनी स्वतःच्या हाताने ते शीर जोडलं. कमाल उठून बसला. कमालाने साष्टांग नमस्कार घातला की खरंच संत कृपा झाली, इमारत फळाली. जीवनामध्ये संतांची कृपा ही तर फार महत्वाची असते. म्हणून तर आपल्या जीवनामध्ये कधीही केव्हाही वासुदेवानंद सरस्वती सांगतात की आपण इकडे तिकडे कुठेतरी भटकत जाण्यापेक्षा, इकडे तिकडे कुठेतरी जाण्यापेक्षा काय करा, सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न करीती तरी ऐकाव्या त्या गोष्टी, त्याची उपदेश होती तेने कष्ट नष्ट होती, तेने कष्ट नष्ट होती, तेने कष्ट नष्ट होती. वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत, संगे करीती पसंत, संगे करीती पसंत, संगे करीती पसंत. सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे.